मी पूजा. लोकांना वाटतं सून आणि सासरे यांचं नातं साधं असतं, पण माझ्या आयुष्यात असं काही घडलं की आजही त्या दिवसाची आठवण आली की अंगावर काटा येतो. ही गोष्ट सुरू होते माझ्या लग्नापासून. माझं लग्न अमितसोबत झालं होतं. अमित शहरातल्या मोठ्या कंपनीत इंजिनियर होता. स्वभावाने शांत, समजूतदार आणि खूप चांगला. त्याचं कुटुंब फार मोठं नव्हतं. घरात फक्त 3च माणसं होती: अमित, मी आणि माझे सासरे. सासूबाईंचं काही वर्षांपूर्वीच निधन झालं होतं. माझे सासरे माधवराव. पहिल्यांदा त्यांना पाहिलं तेव्हा ते मला खूप शांत आणि गंभीर स्वभावाचे वाटले. ते फार कमी बोलायचे, पण त्यांच्या डोळ्यात नेहमी एक विचित्र शांतता असायची, जणू त्यांच्या मनात काहीतरी खोल गुपित दडलेलं आहे. लग्नानंतर मी सासरच्या घरात आले. पहिले काही दिवस अगदी व्यवस्थित गेले. अमित ऑफिसला जायचा. सासरे बहुतेक वेळ त्यांच्या खोलीतच असायचे. मी घरकाम करायचे, स्वयंपाक करायचे आणि संध्याकाळी आम्ही तिघे मिळून जेवायचो. पण हळूहळू मला काही गोष्टी विचित्र वाटू लागल्या. पहिली गोष्ट, माझे सासरे माझ्याकडे नेहमी खूप लक्ष देऊन बघायचे. ते काही बोलायचे नाहीत, पण मी स्वयंपाक करत असताना किंवा घरात फिरत असताना मला त्यांच्या नजरेची जाणीव व्हायची. सुरुवातीला मला वाटलं कदाचित माझा गैरसमज असेल, पण एके दिवशी एक अशी घटना घडली ज्यामुळे माझ्या मनात शंकेचं बीज पडलं. त्या दिवशी अमित ऑफिसच्या कामासाठी बाहेर गावी गेला होता. तो 2 दिवसांनी परत येणार होता. घरात फक्त मी आणि सासरे होतो. रात्री मी माझ्या खोलीत झोपायला गेले. सगळं घर शांत होतं. रात्री 11:30च्या सुमारास मला एक आवाज आला. दरवाजा हळूच उघडण्याचा आवाज. मी अर्धवट झोपेत होते. मी डोळे उघडले आणि पाहते तर काय, माझ्या खोलीचा दरवाजा हळूच उघडून माझे सासरे आत येत होते. माझं हृदय जोरात धडधडायला लागलं. मी पटकन डोळे बंद केले. जणू मी झोपले आहे असं दाखवलं. ते हळूहळू माझ्या बेडजवळ आले. त्या क्षणी माझ्या मनात हजारो विचार सुरू झाले. सासरे एवढ्या रात्री माझ्या खोलीत का आले असतील? मी घाबरले होते, पण पुढे जे घडलं ते माझ्या कल्पनेच्या पूर्ण विरुद्ध होतं. माझे सासरे काही सेकंद माझ्या जवळ उभे राहिले आणि मग त्यांनी हळूच माझ्या उशाजवळ काहीतरी ठेवलं. त्यानंतर ते शांतपणे खोलीतून बाहेर गेले. काही मिनिटांनी मी डोळे उघडले. मी थरथरत उठले आणि उशाजवळ पाहिलं. तिथे एक लहानसा कागदाचा तुकडा ठेवलेला होता. मी तो उचलला. त्यावर फक्त एकच वाक्य लिहिलं होतं: तुला धोका आहे, सावध राहा. ते वाचताच माझ्या अंगावर काटा आला. धोका? कोणाचा? आणि सगळ्यात मोठा प्रश्न, माझे सासरे हे सगळं का करत होते? त्या रात्री मला झोपच लागली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मी त्यांच्याकडे पाहिलं. ते अगदी नेहमीसारखेच वागत होते, जणू काल रात्री काहीच घडलं नव्हतं. मी स्वतःला समजावलं कदाचित हे सगळं माझा गैरसमज असेल. पण काही दिवसांनी मला पुन्हा तसाच एक कागद सापडला. यावेळी स्वयंपाकघरात. त्यावर लिहिलं होतं: घरातला प्रत्येकजण तुझा नाही. आता मात्र माझी भीती वाढली. घरात आम्ही फक्त 3च माणसं होतो: मी, अमित आणि सासरे. मग सासरे कोणाबद्दल इशारा देत होते? आणि खरी गोष्ट तर अजून भयानक होती, कारण काही दिवसांनी मला कळलं की माझ्या सासऱ्यांनी माझ्यावर गुपचूप लक्ष ठेवण्यासाठी संपूर्ण घरात कॅमेरे बसवले होते. आणि ते कॅमेरे पाहताना त्यांना एक अशी गोष्ट दिसली होती जी माझ्या आयुष्याचं सगळं सत्य बदलून टाकणार होती. त्या रात्री सासरे माझ्यासमोर उभे राहून म्हणाले: पूजा, आता तुला सगळं सत्य सांगण्याची वेळ आली आहे. त्या रात्री सासऱ्यांनी जे शब्द उच्चारले ते ऐकून माझ्या अंगावर काटा आला. माझे हात अजूनही थरथरत होते, कारण काही मिनिटांपूर्वीच अमितने माझा हात इतक्या जोराने पकडला होता की मला वाटलं होतं आज काहीतरी भयंकर घडणार आहे. मी अजूनही धक्क्यात होते. सासऱ्यांनी अमितकडे कठोर नजरेने पाहिलं आणि म्हणाले: अमित, तू तुझ्या खोलीत जा. त्यांचा आवाज इतका कठोर होता की अमित काही सेकंद शांत उभा राहिला आणि मग रागाने माझ्याकडे पाहत खोलीत निघून गेला. माझं हृदय जोरजोरात धडधडत होतं. मी सासऱ्यांकडे पाहिलं आणि विचारलं: बाबा, काय चाललंय हे सगळं? अमित असं का वागत आहे? आणि तुम्ही मला वारंवार धोका आहे असं का सांगत आहात? सासरे काही क्षण शांत राहिले. मग ते हळूहळू सोफ्यावर बसले. त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र गंभीरपणा होता. ते म्हणाले: पूजा, जे मी तुला सांगणार आहे ते ऐकल्यावर कदाचित तू माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीस, पण तरीही मला सांगावंच लागेल. मी पूर्ण लक्ष देऊन त्यांचं बोलणं ऐकत होते. ते पुढे म्हणाले: तुला माहीत आहे का मी घरात कॅमेरे का बसवले? मी डोळे मोठे करून त्यांच्याकडे पाहत राहिले. पुढे ते म्हणाले: कारण मला माझ्या स्वतःच्याच मुलावर संशय येऊ लागला होता. त्यांचं बोलणं ऐकून मी थक्क झाले. मी थरथरत विचारलं: नेमकं काय? ते पुढे म्हणाले: काही महिन्यांपूर्वी अमित खूप बदलला होता. तो उशिरा घरी यायला लागला, फोनवर लपून बोलायला लागला आणि काही लोकांशी भेटू लागला ज्यांच्याबद्दल मला काहीच माहिती नव्हती. मी अजूनही विश्वास ठेवू शकत नव्हते.
माझा नवरा असं काहीतरी करत असेल. सासरे पुढे म्हणाले, एक दिवस मी त्याच्या मागे गुपचूप गेलो आणि जे पाहिलं ते पाहून माझ्या पायाखाली जमीनच सरकली. मी उत्सुकतेने विचारलं, काय पाहिलं तुम्ही? सासरे खोल श्वास घेत म्हणाले, अमित काही गुन्हेगार लोकांना भेटत होता. गुन्हेगार? सासरे मान हलवून म्हणाले, हो, आणि त्या लोकांमध्ये एक माणूस असा होता ज्याच्यावर आधीच अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तेव्हा माझं डोकं गरगरायला लागलं. मी विचारलं की पण यात माझा काय संबंध? सासऱ्यांनी माझ्याकडे सरळ पाहिलं. त्यांच्या डोळ्यात चिंता स्पष्ट दिसत होती. ते म्हणाले, कारण त्या लोकांनी अमितला एक काम दिलं होतं. मी घाबरतच विचारलं, कोणतं काम? सासऱ्यांनी हळू आवाजात उत्तर दिलं, त्या लोकांना घरातील कोणावर तरी लक्ष ठेवायचं होतं. पुढे सासरे काही सेकंद शांत राहिले आणि मग त्यांनी जे सांगितलं ते ऐकून माझं रक्त गोठलं. ते म्हणाले, पूजा, त्या लोकांना तुझ्यावर लक्ष ठेवायचं होतं. माझ्या हातातून पाण्याचा ग्लास खाली पडला. माझ्यावर? सासरे गंभीर आवाजात म्हणाले, हो, आणि म्हणूनच मी घरात कॅमेरे बसवले. मला आधी समजून घ्यायचं होतं की अमित नेमकं काय करत आहे. मी अजूनही धक्क्यात होते, पण माझ्या मनात एक मोठा प्रश्न निर्माण झाला. मी विचारलं, पण ते लोक माझ्यावर लक्ष का ठेवत होते? सासऱ्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाले, कारण तू त्या माणसाची मुलगी आहेस ज्याचा शोध ते लोक अनेक वर्षांपासून घेत आहेत. ते ऐकून माझं हृदय थांबल्यासारखं झालं. पुढे सासरे म्हणाले, तुझ्या वडिलांबद्दल जे तुला माहीत आहे ते पूर्ण सत्य नाही. ते ऐकून माझ्या पायाखाली जमीनच सरकली. मी थरथरत्या आवाजात विचारलं, बाबा, तुम्ही काय बोलत आहात? माझे बाबा तर साधे शाळेतले शिक्षक होते. त्यांनी कधी कोणाला त्रास दिला नाही. सासरे काही क्षण शांत राहिले. मग त्यांनी हळू आवाजात सांगितलं, पूजा, तुझी आई तुला जे सांगत आली आहे ते अर्ध सत्य आहे. तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आलं. म्हणजे? सासरे पुढे म्हणाले, तुझे वडील फक्त शिक्षक नव्हते, ते एका मोठ्या प्रकरणाचे साक्षीदार होते. मी गोंधळून त्यांच्याकडे पाहत होते. साक्षीदार? ते म्हणाले, हो. काही वर्षांपूर्वी शहरात एक मोठा आर्थिक घोटाळा आणि बेकायदेशीर व्यवहार करणाऱ्या टोळीवर केस चालू होती. त्या केसमध्ये काही लोक खूप शक्तिशाली होते. त्या केसमध्ये तुझे वडील महत्त्वाचे साक्षीदार होते. त्यांनी त्या टोळीविरुद्ध कोर्टात साक्ष दिली होती. मी आश्चर्याने विचारलं, पण मला तर हे कधीच सांगितलं नव्हतं. ते म्हणाले, कारण त्यानंतर तुझ्या वडिलांना धमक्या येऊ लागल्या होत्या. तुझ्या आईने तुला सुरक्षित ठेवण्यासाठी सगळं गुपित ठेवलं. माझ्या डोळ्यासमोर भूतकाळ फिरू लागला. बाबांचा अचानक झालेला अपघात, आईचं अचानक शहर बदलणं आणि त्यानंतर कधीच त्या विषयावर चर्चा न होणं. सासरे पुढे म्हणाले, त्या गुन्हेगार टोळीतील काही लोक अजूनही पकडले गेले नाहीत आणि त्यांना अजूनही वाटतंय की तुझ्या वडिलांकडे काही महत्त्वाची माहिती होती. मी घाबरत विचारलं, पण आता माझ्यावर लक्ष का ठेवत आहेत ते? सासरे म्हणाले, कारण त्यांना वाटतंय ती माहिती तुझ्याकडे असू शकते. माझा श्वास अडकला, पण माझ्याकडे काहीच नव्हतं. ते म्हणाले, मला माहीत आहे, पण त्यांना ते माहीत नाही. मी काही क्षण शांत बसले. माझ्या डोक्यात हजारो विचार चालू होते, पण अचानक मला एक गोष्ट आठवली. मी सासऱ्यांकडे पाहून विचारलं, पण अमित, तू त्या लोकांसोबत का आहे? सासऱ्यांच्या चेहऱ्यावर वेदना दिसली. ते म्हणाले, कारण अमितने एक मोठी चूक केली आहे. मी घाबरत विचारलं, काय चूक? ते म्हणाले, काही महिन्यांपूर्वी अमितच्या बिझनेसमध्ये मोठं नुकसान झालं होतं. त्याने काही लोकांकडून कर्ज घेतलं. सासरे गंभीर आवाजात म्हणाले, तेच लोक त्या टोळीशी संबंधित होते. माझ्या अंगावर काटा आला. ते पुढे म्हणाले, कर्ज फेडण्यासाठी त्यांनी अमितला एक काम दिलं. सासऱ्यांनी माझ्याकडे सरळ पाहिलं. ते म्हणाले, त्यांनी अमितला सांगितलं की त्याने तुझ्यावर लक्ष ठेवावं, कारण त्या लोकांना वाटतंय की तुझ्याकडे तुझ्या वडिलांची काही कागदपत्र किंवा माहिती असू शकते. माझ्या डोळ्यांसमोर अंधार यायला लागला. माझा स्वतःचा नवरा माझ्यावर नजर ठेवत होता. तेव्हा मी बोलत असताना अचानक वरच्या मजल्यावरून काहीतरी जोरात पडल्याचा आवाज आला. मी आणि सासरे आम्ही दोघे एकदम वर पाहू लागलो. तो आवाज अमितच्या खोलीकडून आला होता. सासरे पटकन उठले, म्हणाले, चल वर जाऊन पाहू. आम्ही दोघेही जिना चढून वर गेलो. अमितच्या खोलीचा दरवाजा अर्धवट उघडा होता. सासऱ्यांनी दरवाजा ढकलला आणि आज जे दृश्य दिसलं ते पाहून आम्ही दोघेही थक्क झालो. खोलीत अमित नव्हता, पण त्याच्या टेबलावर एक मोठी बॅग उघडी पडली होती. त्या बॅगमध्ये काही कागदपत्र होते. ते पाहून माझा श्वास थांबल्यासारखा झाला. सासरे म्हणाले, खूप उशीर झाला आहे. अमित घरातून पळून गेला आहे. माझं हृदय जोरात धडधडत होतं, पण खरी भीती अजून बाकी होती, कारण त्या बॅगमध्ये एक कागद देखील होता. सासऱ्यांनी तो उघडून वाचला आणि त्यांचा चेहरा एकदमच पांढरा पडला. मी घाबरत विचारलं, काय लिहिलं आहे? सासऱ्यांनी थरथरत्या आवाजात सांगितलं,
त्यात लिहिलं आहे, उद्या सकाळी काम पूर्ण कर, नाहीतर तुझं आयुष्य संपेल. मी थरथरत विचारलं, कोणतं काम? सासरे माझ्याकडे पाहत म्हणाले, पूजा, ते काम म्हणजे तुला संपवणं. सासऱ्यांचं बोलणं ऐकून माझा श्वासच अडकल्यासारखा झाला. मी काही क्षण बोलूच शकले नाही. माझा स्वतःचा नवरा, ज्याच्यासोबत मी आयुष्य जगायचं स्वप्न पाहिलं होतं, तोच मला मारण्याचा विचार करत होता. माझ्या डोळ्यात नकळत अश्रू आले. मी थरथरत सासऱ्यांना विचारलं, बाबा, पण आम्ही तसं का करेल? तू माझ्यावर खूप प्रेम करतो. सासरी काही क्षण शांत राहिले. मग ते हळू आवाजात म्हणाले, पूजा, काही वेळा माणूस परिस्थितीमुळे इतका अडकतो की त्याला बरोबर आणि चूक याचा फरकच दिसेनासा होतो. मी अजूनही धक्क्यात होते. ते पुढे म्हणाले, मला वाटते अमित स्वतःही हे करायचं नाही म्हणत असेल, पण त्या लोकांनी त्याला धमकावलं आहे. मी घाबरत विचारलं, मग आता काय करायचं? सासऱ्यांनी तो कागद पुन्हा बॅगेत ठेवला. मग त्यांनी खिडकी बाहेर पाहिलं, जणू काहीतरी विचार करत होते. काही सेकंदांनी ते माझ्याकडे वळले. आता आपल्याला इथून काही काळासाठी निघून जावं लागेल. मी चकित झाले होते. मी विचारलं की आपण जायचं तर कुठे? ते म्हणाले, सुरक्षित ठिकाणी. माझ्या मनात अजूनही प्रश्न होते, पण सासऱ्यांच्या चेहऱ्यावरचा ताण पाहून मला समजलं की परिस्थिती खूप गंभीर आहे. पण मी तेव्हा काहीही विचार केला नव्हता की मी एकटी सासऱ्यांसोबत जात आहे आणि जिथे जाणार होते तिथे माझ्यासोबत काय काय होणार होतं यापासून मी अज्ञात होते. सासऱ्यांनी मला एकटीला घेरण्याकरता एवढ्या मोठ्या खोट्याचा बनाव केला होता का, ते आता माझ्या समोर येणार होतं. त्या रात्री आम्ही बॅग पॅक केली. फार कमी सामान सोबत घेतलं. सासऱ्यांनी घरातील काही महत्त्वाचे कागदपत्र घेतली आणि मला खाली यायला सांगितलं. घरातून बाहेर पडताना मी शेवटचं एकदा मागे वळून पाहिलं. काही तासांपूर्वीपर्यंत हे घर माझ्यासाठी सुरक्षित होतं, पण आता तेच घर मला भीतीदायक वाटत होतं. आम्ही गाडीत बसलो. रात्र खूप गडद झाली होती. रस्ते जवळजवळ रिकामे होते. सासरे शांतपणे गाडी चालवत होते. मी खिडकीतून बाहेर पाहत होते, पण माझ्या मनात एकच प्रश्न फिरत होता, अमित आता कुठे असेल? काही वेळाने आम्ही शहराच्या बाहेर एका जुन्या बंगल्यासमोर थांबलो. मी आश्चर्याने विचारलं, बाबा, आपण इथे का आलो आहोत? ते म्हणाले, हा माझ्या एका जुन्या मित्राचा बंगला आहे. तो सध्या परदेशात आहे. इथे आपण काही दिवस सुरक्षित राहू शकतो. मग आम्ही आत गेलो. बंगला मोठा होता, पण खूप शांत आणि रिकामा. त्या रात्री मला अजिबात झोप लागली नाही. सकाळी मी हॉलमध्ये आले तेव्हा सासरे फोनवर कोणाशी तरी बोलत होते. त्यांचा आवाज खूप गंभीर होता. मी काही शब्द ऐकले. हो, परिस्थिती खूप गंभीर आहे. मला तुझी मदत हवी आहे. फोन ठेवून ते माझ्याकडे वळले. म्हणाले, पूजा, आज कदाचित काहीतरी मोठं घडणार आहे. मी घाबरत विचारलं, काय? ते म्हणाले, अमित आपल्याला शोधायला येणार आहे. तेव्हा माझे हृदय जोरजोरात धडधडायला लागलं. ते पुढे म्हणाले, पण यावेळी तो एकटा येणार नाही. मी घाबरत विचारलं, म्हणजे? सासऱ्यांनी गंभीर आवाजात सांगितलं, त्या गुन्हेगार टोळीचे लोकही त्याच्यासोबत असू शकतात. माझ्या अंगावर काटा आला. मी खिडकीतून बाहेर पाहिलं आणि अचानक दूर रस्त्यावर मला एक काळी कार येताना दिसली. ती हळूहळू बंगल्याकडे येत होती. माझं हृदय जोरात धडधडायला लागलं. मी सासऱ्यांना हळू आवाजात म्हणाले, बाबा, कोणीतरी येतंय. सासरे खिडकीतून बाहेर पाहू लागले. काही सेकंदांनी त्यांनी जे पाहिलं ते पाहून त्यांचा चेहरा कठोर झाला. ते म्हणाले, पूजा, ते लोक आले आहेत. माझे हात थरथर कापू लागले, कारण त्या कारमधून बाहेर उतरणारा माणूस कोणी दुसरा नव्हता. तो अमितच होता, पण त्याच्यासोबत आणखी 3 अनोळखी माणसं होती आणि त्यांच्या हातात काठ्या होत्या. ते पाहून माझे हात थरथर कापू लागले. मी सासऱ्यांकडे पाहिलं. ते खूप शांत दिसत होते, पण त्यांच्या डोळ्यात सावधपणा स्पष्ट होता. ते हळू आवाजात म्हणाले, पूजा, घाबरू नकोस. काहीही झालं तरी तू मागच्या खोलीत राहा. मी काही बोलणार इतक्यात बंगल्याच्या मुख्य दरवाजावर जोरात ठोका पडला. तो आवाज संपूर्ण घरात घुमला. माझे हृदय जोरात धडधडायला लागलं. सासरे हळूहळू दरवाजाकडे चालू लागले. मी घाबरत मागच्या खोलीत गेले, पण दरवाजाजवळ काय होतंय हे पाहण्यासाठी मी थोडीशी फट ठेवली. सासऱ्यांनी दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच अमित आत आला. त्याच्या मागे ते 3 माणसंही होती. अमितने सासऱ्यांकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर राग होता. तो मोठ्या आवाजात म्हणाला, बाबा, तुम्ही पूजाला इथे का घेऊन आलात? सासरे शांतपणे म्हणाले, कारण मला माहीत आहे तू काय करायला आला आहेस. अमित काही क्षण शांत राहिला. मग त्याने मागे उभ्या असलेल्या माणसांकडे पाहिलं. त्यातील एक माणूस पुढे आला. तो उंच, जाड आणि खूप भयानक दिसत होता. त्याने थंड आवाजात विचारलं, पूजा कुठे आहे? माझ्या अंगावर काटा आला. सासरे शांत आवाजात म्हणाले, तिला सोडा, तिचा या सगळ्यात काही संबंध नाही. तो माणूस हसला, म्हणाला, संबंध आहे आणि खूप मोठा आहे. माझं हृदय जोरजोरात धडधडत होतं.
अमित अचानक मोठ्या आवाजात म्हणाला, बाबा कृपया पूजाला बाहेर बोलवा, नाहीतर हे लोक काहीही करतील. मी आतून सगळं ऐकत होते. माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी हळूहळू खोलीतून बाहेर आले. बाहेर येताच मी थांबा म्हणून ओरडले. माझा आवाज ऐकताच सगळ्यांची नजर माझ्याकडे वळली. अमितने मला पाहताच एक क्षण डोळे खाली केले. तो मला सरळ डोळ्यात बघू शकत नव्हता. तो भयानक माणूस माझ्याकडे चालत आला. तो म्हणाला, तर तू आहेस पूजा? मी घाबरत विचारलं, तुम्हाला माझ्याकडून काय हवं आहे? तो थंड हसला. म्हणाला, तुझ्या वडिलांनी जे लपवून ठेवलं आहे ते हवंय. मी थरथरत म्हणाले, माझ्याकडे काहीच नाही. तो माणूस अचानक रागाने ओरडला. म्हणाला, खोटं बोलू नकोस. त्याने अमितकडे पाहिलं. तुझ्या बायकोला समजाव, नाहीतर आम्हाला वेगळा मार्ग वापरावा लागेल. अमित काही सेकंद शांत राहिला. मग तो माझ्याकडे आला. त्याच्या डोळ्यात अपराधीपणा दिसत होता. तो हळू आवाजात म्हणाला, पूजा मला माफ कर, पण तुला जे माहीत आहे ते प्लीज सांग. मी रडत म्हणाले, अमित मला खरंच काही माहीत नाही. तो माणूस पुन्हा हसला. मग त्याने आपल्या खिशातून एक फोटो काढला. तो फोटो माझ्यासमोर धरला. तो फोटो पाहताच माझा श्वास थांबल्यासारखा झाला. तो माझ्या वडिलांचा फोटो होता. त्याच्या मागे एक जुना लाल रंगाचा बॉक्स दिसत होता. तो माणूस म्हणाला, हा बॉक्स कुठे आहे? मी गोंधळून त्याच्याकडे पाहिलं. मला त्या बॉक्सबद्दल काहीच माहीत नव्हतं. पण तेवढ्यात माझ्या डोक्यात अचानक एक आठवण चमकली. माझ्या लहानपणी बाबांच्या खोलीत असाच एक लाल रंगाचा लाकडी बॉक्स होता. मी हळू आवाजात म्हणाले, तो बॉक्स कदाचित आमच्या जुन्या घरात असेल. हे ऐकताच त्या माणसाच्या चेहऱ्यावर समाधान दिसलं. पण सासऱ्यांचा चेहरा अचानक गंभीर झाला. कारण त्यांना एक गोष्ट माहिती होती जी मला अजूनही माहीत नव्हती. ते हळू आवाजात म्हणाले, पूजा तो बॉक्स तिथे नाही. मी चकित होऊन त्यांच्याकडे पाहिलं. ते पुढे म्हणाले, कारण तो बॉक्स माझ्याकडे आहे. ते ऐकताच त्या गुन्हेगाराच्या चेहऱ्यावर धक्का बसला आणि अमितही थक्क होऊन सासऱ्यांकडे पाहू लागला. पण खरी गोष्ट अजून बाकी होती. कारण त्या बॉक्समध्ये जे होतं ते फक्त त्या गुन्हेगारांसाठीच नाही, तर माझ्या आयुष्यासाठीही एक भयानक सत्य उघड करणारं होतं. सासऱ्यांनी जेव्हा सांगितलं की तो लाल बॉक्स माझ्याकडे आहे, तेव्हा ते ऐकताच खोलीत काही क्षण पूर्ण शांतता पसरली. त्या गुन्हेगारांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि राग दोन्ही दिसत होते. तो उंच माणूस सासऱ्यांकडे रागाने पाहत म्हणाला, मग तो बॉक्स लगेच आम्हाला द्या. सासरे शांतपणे उभे होते. ते म्हणाले, तो बॉक्स मी देईन, पण आधी तुम्ही पूजाने अमितला इथून जाऊ द्या. तो माणूस मोठ्याने हसला. म्हणाला, तुम्हाला अजूनही वाटते आम्ही इतके मूर्ख आहोत? माझं हृदय जोरात धडधडत होतं. मी सासऱ्यांकडे पाहिलं. मला अजूनही समजत नव्हतं त्या बॉक्समध्ये असं काय आहे. तेवढ्यात सासऱ्यांनी त्यांच्या बॅगेतून तो लाल लाकडी बॉक्स बाहेर काढला. तो अगदी तसाच होता जसा मी लहानपणी बाबांच्या खोलीत पाहिला होता. माझ्या डोळ्यात आश्चर्य होतं. तो गुन्हेगार पुढे आला. त्याच्या डोळ्यात लोभ चमकत होता. हा बॉक्स उघडा. सासऱ्यांनी शांतपणे बॉक्स टेबलावर ठेवला. हळूहळू त्यांनी तो उघडला. सगळ्यांच्या नजरा त्या बॉक्सकडे लागल्या होत्या. पण बॉक्स उघडताच मी जे पाहिलं ते पाहून मी पूर्णपणे थक्क झाले. त्या बॉक्समध्ये पैसे किंवा सोनं नव्हतं. त्यात जुने कागद आणि काही फाईल्स होत्या. तो गुन्हेगार रागाने म्हणाला, हे काय आहे? सासरे गंभीर आवाजात म्हणाले, ही कागदपत्र आहेत जी तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतात. तो माणूस एक फाईल उघडून पाहू लागला. त्याच्या चेहऱ्यावरचा रंग हळूहळू उडत गेला. कारण त्या फाईलमध्ये त्यांच्या गुन्ह्याचे पुरावे होते. त्यांच्या बेकायदेशीर व्यवहाराचे कागद, बँक रेकॉर्ड्स आणि काही फोटो. मी आश्चर्याने सासऱ्यांकडे पाहिलं. मला अजूनही काही समजत नव्हतं. तेवढ्यात सासरे माझ्याकडे वळले. त्यांच्या आवाजात एक वेगळाच भाव होता. ते म्हणाले, पूजा आता तुला सगळं सत्य कळण्याची खरी वेळ आली आहे. ते पुढे म्हणाले, तुझे वडील एक सामान्य माणूस नव्हते. ते एक गुप्त तपास अधिकारी होते. ते ऐकून माझ्या पायाखाली जमीनच सरकली. माझे वडील एक गुप्त अधिकारी? ते पुढे म्हणाले, ते या गुन्हेगार टोळीवर अनेक वर्षांपासून गुप्तपणे तपास करत होते. तो गुन्हेगार रागाने ओरडला, गप्प बस. पण सासरे शांत बसले नव्हते. ते पुढे म्हणाले, तुझ्या बाबांनी तपासाचे सगळे पुरावे या बॉक्समध्ये ठेवले होते. मी अजूनही धक्क्यात होते. तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रू आले. माझे वडील त्यांना त्या लोकांनीच मारलं होतं. तो गुन्हेगार म्हणाला, आता हे पुरावे इथून बाहेर जाणार नाहीत. पण तेवढ्यात अचानक बाहेरून सायरनचा आवाज आला. पोलीस. सगळे गुन्हेगार घाबरले. सासऱ्यांनी शांतपणे सांगितलं, मी आधीच पोलिसांना माहिती दिली होती. काही सेकंदातच पोलीस आत आले. त्या गुन्हेगारांना अटक झाली आणि सगळं संपलं होतं. पण माझ्या मनात अजूनही एक प्रश्न होता. मी सासऱ्यांकडे पाहून विचारलं, बाबा तुम्हाला हे सगळं कसं माहीत होतं? ते हळूच हसले. मग त्यांनी शांतपणे सांगितलं की मीही त्या तपास टीमचा भाग होतो. मी पूर्णपणे थक्क झाले.
म्हणजे माझे वडील आणि माझे सासरे दोघी एकत्र काम करत होते? ते पुढे म्हणाले, तुझ्या वडिलांना मी वचन दिलं होतं की मी तुला सुरक्षित ठेवेन. त्यांचं बोलणं ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी त्यांच्या जवळ जाऊन त्यांना मिठी मारली. त्या क्षणी मला समजलं की त्या रात्री सासरे माझ्या खोलीत का आले होते. ते मला घाबरवायला नव्हते आले, ते तर मला वाचवायला आले होते. तेव्हा अमित माझ्याकडे हळूच आला. त्याच्या डोळ्यात पश्चाताप होता. तो म्हणाला, पूजा, मला माफ कर. मी त्या लोकांच्या दबावाखाली होतो. मी शांतपणे त्याच्याकडे पाहिलं. त्या रात्रीनंतर आमचं आयुष्य पूर्णपणे बदललं. पण एक गोष्ट कायम लक्षात राहिली, कधीकधी ज्यांच्यावर आपण संशय घेतो तेच माणसं आपलं रक्षण करण्यासाठी सर्वात मोठी लढाई लढत असतात. मंडळी, कशी वाटली ही कथा? ऐकत रहा मनाचे बोल.